नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी ही राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। 3000 रुपये कशाचे जमा होणार आहेत हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांना 3000 रुपये मिळणार आहेत। जे शेतकरी बांधव हे एक काम करतील आणि त्यासोबत बऱ्याच शेतकरी बांधवांना 2000 रुपये हप्ता देखील मिळणार आहे। म्हणजेच की काही शेतकरी बांधवांना 3000 रुपये मिळणार आहे, काहींना 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळेच आता शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मस्त या ठिकाणी मोठी या ठिकाणी अपडेट समोर दिली आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी समजणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांना 3000 रुपये हप्ता मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना 2000 रुपये हप्ता मिळणार आहे, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 मिनिटामध्येच मी सांगणार आहे, त्याकरिता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। आता शेतकरी बांधवांनो पहा, सरकारने स्पष्टपणे जाहीर केला आहे, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती म्हणजेच की हा 3000 रुपये लाभ देण्यामध्ये येणार आहे। नाहीतर जे शेतकरी बांधव हे काम अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना फक्त दरवेळी प्रमाणे 2000 रुपयेच हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणचं काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे नेमकी तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार हे जर का आता तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी बांधवांनो आता तुम्ही वेळ काढून मोबाईल हातामध्ये धरून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो चला सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही देखील नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा या ठिकाणी आजच इथे संपत आहे। होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी विभाग म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे जाहीर केला आहे की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ सोडत आहोत आणि काही शेतकरी बांधवांना तर 3000 रुपये सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत। बरेच शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, परंतु आता त्यांची प्रतीक्षा इथेच पूर्णपणे संपत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो जाहीर केला आहे। आता आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना 1000 रुपये म्हणजेच की प्लस या ठिकाणी लाभ मिळणार आहे, हे देखील तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। तुम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच साऱ्या बातम्या पाहिल्या असतील की त्यामध्ये तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा झाला, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेची आतुरतेने प्रतीक्षा करत होते आणि ते सरकारवरती तीव्र नाराज होते, परंतु आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये प्लस या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जे शेतकरी बांधव हे एक काम करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना दरवेळी प्रमाणे या ठिकाणी 2000 रुपयेच हप्ता मिळणार आहे। जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करणार आहेत अशा शेतकरी बांधवांना 4000 रुपये हप्ता या ठिकाणी 3000 रुपये हप्ता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो दिला जाणार आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, तुम्ही कोणते कामे केल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती
शेतकरी बांधवांनो, या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा हप्ता या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। जर का तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याचे काहींना 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका। आता कोणती कामे केल्यानंतर तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नेमकी सर्वात प्रथम या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका। फक्त आता लक्ष देऊन पहा, तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। जर का तुम्हाला नमोच्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला हे काम करायचंच आहे। त्याचसोबत काही शेतकरी बांधवांना तर 3000 रुपये सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी पाहिजे, तरच तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाची कामे सांगतो। हे कामे देखील तुम्हाला लवकरात पूर्ण करायचे आहेत। अनेक शेतकरी बांधवांचे पूर्ण देखील असतील। तर पहा, आता नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अद्याप देखील पूर्ण नाही, अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यायचे आहे। आणि जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे। ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहे त्यांना हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असलं पाहिजे। अनेक शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाही, अशा शेतकरी बांधव हप्त्यापासून वंचित राहू शकतात। त्याकरिता शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड अपूर्ण राहील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर नंबर 3 वरती शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं काम आहे। तुम्हाला तर माहितच आहे, सरकार डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती पैसे जमा करतं आणि डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला हे काम पूर्णच करायचं आहे। ते म्हणजेच की तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव बँक खात्याशी आधार लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण राहील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे तात्काळ शेतकरी बांधवांनो पूर्ण करून घ्यायचं आहे। तर हे कामे केल्यानंतर तुम्हाला सुद्धा नमोचा नववा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात नमोचा हप्ता भेटतोय त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। कोणत्या 19 जिल्ह्यांमध्ये नमो हप्ता जमा होणार आहे, या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला चेक करायचं आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे ठाणे सिंधुदुर्ग। ठाणे सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ठाणे सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर वर्धा वाशिम यवतमाळ, वर्धा वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वर्धा वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही देखील तुमची प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा ही पूर्णपणे संपली आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पुणे, उस्मानाबाद, नंदुरबार, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांमधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। गोंदिया, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला दरवेळीप्रमाणे 2000 रुपये हप्ता या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे।